तर ही थेट दृश्य आपण पाहतोय दौंडच्या यवतमध्ये। आता उपमुख्यमंत्री पुण्याचे पालकमंत्री अजित पवार सध्या दाखल झालेले आहेत। दौंडच्या यवतमध्ये 2 गटात तणाव निर्माण झालेला होता, त्यानंतर पोलिसांनी ही संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे आणि त्यानंतर आता या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी, तिथल्या परिस्थितीची माहिती घेण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार सध्या यवतमध्ये दाखल झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय। अजित पवारांचा संपूर्ण ताफा सध्या त्या ठिकाणी पोहोचलेला आहे। तातडीनं अजित पवार हे यवतमध्ये पोहोचलेले आहेत। दौंडच्या यवतमध्ये जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे। पोलिसांनी या संपूर्ण परिस्थितीला नियंत्रणात आणलेलं आहे। अक्षरशः छावणीचं स्वरूप या परिसराला आलेलं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आता अजित पवारांचा हा संपूर्ण ताफा दाखल झालेले आहेत। अजित पवार पोहोचलेले आहेत। आता अजितदादा या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेणार आहेत। नेमकी काय घटना घडलेली आहे, सध्याची नेमकी परिस्थिती काय आहे याचा देखील आढावा अजित पवार घेणार असल्याची माहिती आहे। तिथल्या अधिकाऱ्यांकडून, पोलिसांकडून या संपूर्ण परिस्थिती संदर्भात अजित पवार हे माहिती घेणार आहेत आणि त्यानंतर आता ते काय प्रतिक्रिया देतात याकडे देखील लक्ष लागलेलं असणार आहे। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। पुन्हा एकदा जाऊयात निलेश, उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या यवतमध्ये दाखल झालेले आहेत, काय अपडेट्स आहेत? खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा यवत शेजारी असलेल्या पारसी या ठिकाणी जाहीर सभा होती आणि सभा होण्यापूर्वी या ठिकाणी ते आता दाखल झालेला आहे। ज्या ठिकाणी 2 गटामध्ये वाद झाला होता त्या घटनेची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे ग्रामीण पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी जे आहेत, IG आणि SP ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। रूट मार्च या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काढला जातो, जेणेकरून गावामध्ये नागरिकांना शांततेचं आवाहन सुद्धा या ठिकाणी केलं जात आहे। मात्र या ठिकाणी आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार दाखल झालेले आहेत यवतमध्ये आणि ज्या ठिकाणी दगडफेक झाली होती, जाळपोळ झाली होती, त्याची पाहणी या ठिकाणी अजित पवारांकडून केली जात आहे। मोठा पोलीस फाटा या ठिकाणी बंदोबस्तात आलेला आहे आणि या ठिकाणी आता अजित पवार जे आहेत पूर्ण गावातला परिसर आहे तो पाहिला जातोय। त्यांच्याकडनी स्थानिक लोकांची माहिती सुद्धा घेतली जाते की नक्की हा प्रकार कसा घडला होता आणि त्या घटनेचं कारण काय होतं हे सुद्धा या ठिकाणी शोधलं जात आहे। स्थानिक पातळीवरचे जे अधिकारी आहेत ते अजित पवार यांना या ठिकाणी माहिती देताना आपल्याला पाहायला मिळतात। गावामधली ही परिस्थिती आपण पाहतोय। अजित पवारांचा ताफा जो आहे तो आता घटनास्थळी दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। निश्चितच योगेश, आपण पाहतोय पुणे जिल्ह्याचं पालकत्व अजित पवारांकडे आहे, ते पालकमंत्री आहेत, त्यामुळं विरोधक आता येत्या काळामध्ये यावरून अजित पवारांना टार्गेट करू शकतात, त्यांच्यावर टीका होऊ शकते, त्याकडे देखील लक्ष असणार आहे। गृहमंत्र्यांना देखील आपण पाहतोय विरोधक आता सातत्यानं कायदा आणि सुव्यवस्थेवरनं प्रश्न विचारत आहेत, त्यामुळं कुठेतरी तातडीनं घटनास्थळी अजित पवार पोहोचले आणि ते या संपूर्ण प्रकरणामध्ये आता चौकशीचे देखील आदेश देऊ शकतात। उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या यवतमध्ये दाखल झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय। तिथल्या पोलिसांकडून अजित पवार संपूर्ण घटनेसंदर्भात सविस्तर माहिती घेत आहेत। स्थानिक ग्रामस्थांशी देखील अजित पवार चर्चा करताना दिसत आहेत। तिथल्या ग्रामस्थांकडून देखील नेमकी काय घटना घडलेली आहे, घटनाक्रम नेमका काय होता, सध्याची यवतमधली परिस्थिती नेमकी काय आहे, या सर्व घटनांचा आढावा घेण्यासाठी, तिथली माहिती घेण्यासाठी अजित पवार हे यवतमध्ये दाखल झालेले आहेत। ते परिस्थितीचा आढावा घेत आहेत। पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणामध्ये आतापर्यंत काय कारवाई झालेली आहे, आतापर्यंत नेमका घटनाक्रम काय राहिलाय याचे देखील आढावा अजित पवार घेताना आपल्याला दिसत आहेत। जमावानं जाळपोळ केली, दगडफेक झाली आणि त्यानंतर नेमकी काय घटना घडलेली आहे याची माहिती घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या यवतमध्ये दाखल झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय। स्थानिकांशी देखील अजित पवार चर्चा करताना दिसत आहेत। पोलिसांकडून देखील अजित पवारांनी संपूर्ण घटनाक्रमासंदर्भात माहिती घेतलेली आहे। तिथल्या परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतलाय। पोलिसांनी देखील या संपूर्ण परिस्थितीचा माहिती अजित पवारांना दिल्याचं कळतं आहे। यवतमध्ये 2 गटात तणाव निर्माण झाला होता, त्यानंतर पोलिसांनी आता परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे। पोलिसांनी रूट मार्च काढलेला आहे। सातत्यानं स्थानिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं जात आहे। सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नका, किंबहुना सोशल मीडियावर कुठल्याही अफवा पसरवू नका असं देखील आवाहन पोलिसांच्या वतीनं केलं जात आहे। अनेकदा सोशल मीडियावर चुकीचे मेसेजेस फॉरवर्ड होत असतात, त्यामुळं अशा प्रकारचा कुठलाही अनुचित प्रकार भविष्यात घडू नये आणि
या घटना रोखल्या जाव्यात यासाठी आता पोलीस देखील सातत्यानं प्रयत्नशील असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सरकारकडनं देखील वारंवार अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन केलं जातंय। त्यामुळे सध्याची परिस्थिती आता नियंत्रणात आहे। शांततापूर्ण वातावरण आपल्याला यवतमध्ये पाहायला मिळतंय। कुठल्याही परिस्थितीमध्ये हे वातावरण चिघळू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला झालेला पाहायला मिळतोय। काही दिवसांपूर्वी मूर्तीची विटंबना करण्यात आली आणि त्यानंतरच हा वाद उफाळलेला होता। गेल्या 3 दिवसांपासून या संपूर्ण परिसरामध्ये बंद पाळला जातो आहे। व्यापाऱ्यांनी बंदची घोषणा केलेली होती। अनेक आस्थापना बंद होत्या, छोटी मोठी दुकानं देखील बंद होती। व्यापारी देखील या बंदमध्ये सहभागी झालेले होते। आता हळूहळू ही पूर्ववत होते संपूर्ण परिस्थिती। त्यामुळं या भागात आता पोलिसांनी देखील रूट मार्च केलेला आहे। स्थानिकांना, तिथल्या नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन पोलिसांच्या वतीनं केलं जात आहे। आणि आता उपमुख्यमंत्री अजित पवार यवतमध्ये पोहोचलेले आहेत। ते परिस्थितीचा आढावा घेत आहेत। नेमकी काय घटना घडलेली होती, मूर्तीची विटंबना झाल्यानंतर नेमकं काय घडलं, सोशल मीडियावर काय आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली, ती कशा पद्धतीनं व्हॉट्सअपवर फॉरवर्ड करण्यात आली, या सगळ्या घटनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार घेताना आपल्याला दिसत आहेत। स्थानिकांशी देखील अजित पवार चर्चा करताना दिसत आहेत। पुन्हा एकदा जाऊयात, निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। निलेश, अजित पवारांकडनं स्थानिकांशी देखील चर्चा केली जाते। अजित पवार या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आहेत। हा, नक्कीच ज्या ठिकाणी ह्या हिंसाला सुरुवात झाली, ज्या ठिकाणी सुरुवातीला ज्या गाड्या फोडण्यात आल्या होत्या, त्याच ठिकाणी अजित पवार जे आहेत त्या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत। अर्थात अजित पवारांकडे या गावाचं आणि या जिल्ह्याचं पालकमंत्री पद आहे, त्यामुळं पालकमंत्री पदाच्या नात्याने ते या ठिकाणी आता यवतमध्ये दाखल झालेले आहेत। आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी सुरुवात झाली होती म्हणजे नक्की सुरुवात का झाली याची माहिती ते या ठिकाणी घेत आहेत। आणि घटनेच्या दिवशी ज्या ठिकाणी जे व्यक्ती होते त्यांचं या ठिकाणी जबाब नोंदवायचं काम अर्थात केलं जात आहे। लोकांकडनी माहिती घेतली जात आहे की नेमकं काय झालं होतं। आणि आता अजित पवार आहेत ते आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि पाहतात की यवतमाळला हा मुख्य मार्ग आहे ज्या ठिकाणी या हिंसेला सुरुवात झाली होती। आणि ज्यांच्या गाड्या फोडल्या होत्या, ज्यांचं नुकसान केलं आहे, त्या कुटुंबांची या ठिकाणी अजित पवार जे आहेत ते आता या ठिकाणी चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळतात। मोठा बंदोबस्त जो आहे तो आता यवतमध्ये वाढवण्यात आलेला आहे। खरं तर हे यवत जे गाव आहे, या यवत गावामध्ये अनेक प्रकारच्या जाती धर्माचे लोक राहतात। मात्र याआधी या ठिकाणी कधी असा प्रकार झाला नव्हता। मात्र त्याचीच माहिती घेण्यासाठी आता जे अजित पवार जे आहेत ते आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत। एवढंच नाही तर त्यांच्या या परिसरामधले जे कार्यक्रम जे आहेत ते पूर्णपणे रद्द करण्यात आल्याची आता या ठिकाणी सूत्रांकडून माहिती मिळते। त्यामुळे अजित पवारांचे जे नियोजित कार्यक्रम होते ते कदाचित रद्द होण्याच्या मार्गावर आहे। कारण यवतमधली जी घटना आहे ती खूप गंभीर घटना म्हणता येईल। त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी आता अजित पवारांनी आपले जे दौरे होते किंवा जे कार्यक्रम होते नियोजित ते कॅन्सल करणार असल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळते। मात्र याआधी यवतमध्ये ज्या ठिकाणी ही घटना घडली आहे त्या कुटुंबाला या ठिकाणी अजित पवार आहेत ते भेटलेले आहेत आणि संपूर्ण माहिती घेताना आपल्याला पाहायला मिळतात। कालपासून या परिसरामध्ये तणावजन्य परिस्थिती, मात्र आता कुठेतरी ही परिस्थिती आहे ती आता निवळलेली आपल्याला पाहायला मिळतात। पोलिसांकडून वारंवार या ठिकाणी आव्हान केलं जातंय, शांततेत राहण्याचं आव्हान केलं जातंय। एवढंच नाही तर सोशल मीडियावरचे जे आक्षेपार्ह जे काही मजकूर आहे तो कोणी शेअर करू नये या अशा सूचना सुद्धा पोलिसांकडून या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। मात्र आता जर यवतमधले जर पाहिलं तर या ठिकाणी जवळपास 10 मिनिटांपासून अजित पवार जे आहेत त्या कुटुंबाची माहिती घेत आहेत। नक्की काय झालं होतं, त्यांच्यात कोण जखमी झाले आहे का याची सुद्धा माहिती अजित पवारकडून घेतली जाते। त्यांच्यासोबत आयजी सुनील फुलारे हे सुद्धा आहेत, पोलीस अधीक्षक हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। पुणे ग्रामीण दलातले वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी अजित पवारांच्या सोबत आहेत आणि त्यांना स्थानिक लेवलला जे काही घटना घडलेली आहे ती माहिती या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळतात। निलेश, आपण पाहतोय पोलिसांकडनं देखील अजित पवार या ठिकाणी सातत्यानं परिस्थितीचा आढावा घेत आहेत, त्याची माहिती घेत आहेत। दुसरीकडे ग्रामस्थांशी देखील ते चर्चा करताना दिसत आहेत, कारण या जाळपोळीच्या घटनेमध्ये, दगडफेकीच्या घटनेमध्ये अनेकांच्या घरांचं नुकसान झालेलं आहे, अनेकांच्या घरांवर दगडफेक झालेली आहे। त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये, अशा कठीण काळामध्ये ग्रामस्थांना देखील धीर देणं अत्यंत महत्त्वाचं असतं।